सगळ्या आंदोलकांना माझी विनंती डॉक्टर CST असो किंवा मुंबईतला कोणताही विभाग असो, सगळ्या विभागातल्या मराठा बांधवांना माझी विनंती की सगळ्यांनी शांत राहा. काय असतं, आरक्षणाचा घास आपल्या लेकरा बाळासाठी आवश्यक आहे, म्हणून सगळ्यांनी थोडं संयमानं शांततेने घ्या. तुम्हाला माझी ही शेवटची विनंती आहे की सगळ्यांनी शांत राहा. तुम्हाला ऐकायचं नसेल तर मग तुम्ही आमचे कार्यकर्ते आंदोलक आहेत का नाही असं म्हणावं लागेल. आणखीन आम्ही तसं म्हणलो नाही, पण सगळ्यांना हात जोडून विनंती, CST असो किंवा कुठलाही परिसर असो, सगळ्या मराठा पोरांनी आंदोलकांनी शांततेत राहावं. आपण आणखी थोडे दिवस वाट बघू. किती वेळ लावतोय मुख्यमंत्री द्यायला, किती मराठीच्या पोरात वाटोळ करायचं आहे, मराठ्याला का द्यायचं नाही, त्याला मराठ्याच्या एवढं राग कशामुळे. थोडे दिवस थांबा, वाट बघा. सगळ्यांना विनंती माझी, सगळे शांत राहा. पत्रकार बांधवांना सांगतो, पोरं हुल्लडबाजी करत नाहीये, सरकार हुल्लडबाजी करत नाही. सरकारला 4 महिन्यापूर्वी सांगितलं होतं आम्हाला मुंबईला यायचं नाही, आमची आरक्षणाची मागणी सोडवा. या हुल्लडबाज आणि मस्तीत जगणाऱ्या मदमस्त मुख्यमंत्री, माजलेल्या मुख्यमंत्र्यानं जाणून बुजून मराठीचा प्रश्न सोडला नाही. हा शांतता व्हावी म्हणून कोणाचंही ऐकलं नाही. मनमानी करणारा स्वतःच थकीत होतो, तेव्हा म्हणून तसंच वागलं पाहिजे असा एक कल्पना आपल्या बुद्धीचा मुख्यमंत्री लाभल्यामुळं महाराष्ट्रात हे असले व्हायला लागले. हुल्लडबाज मुख्यमंत्री बारीक लेकरासारखं आयुष्यात मराठ्यांना शिनवतो, बालबुद्धी असल्यासाठी मराठ्यांना छेडतो, अपमान करतो. हुल्लडबाज आंदोलक नाहीये तर देवेंद्र फडणवीस, त्याला आम्ही 4 महिन्यापूर्वी सांगितलं होतं आम्हाला मुंबईत यायचं नाही, आरक्षण देऊन टाक. हे पत्रकार बांधवांनी सगळ्यात आधी समजून घ्या. गोरगरिबांच्या लेकराच्या भावना समजून घ्या. हुल्लडबाज सरकारी पोर आहे, त्याला आम्ही सांगितलेलं 4 महिने झालं, त्याने ऐकायला पाहिजे होतं. त्यामुळे मीडियाच्या बांधवांनी त्याला बोललं पाहिजे, गोरगरीब शेतकऱ्याच्या पोराला बोललं नाही पाहिजे. हे जरा समजून घ्या. आज आम्ही तुमच्या दारात आहे, तुम्ही जर काही शब्द प्रयोग करताल तर मग काही मीडियाबद्दल आम्हाला पण विचार करावा लागणार आहे. नाविलाज आहे आमचा सुद्धा. मग तुमचा नाविलाज असेल तर मग आमचाही नाविलाज, कारण राज्यातले आणि सुद्धा 7 कोटी लोक तुमचं चॅनल बघतो आणि काही नाही करून आणि सरकारचं ऐकून जर आमच्यावर काही खोट्या नाट्या आरोप पसरवणार असले, आम्हालाही त्याच्यावरती काही चॅनलवरती विचार करावा लागणार आहे. मग आणि आम्ही जर याचा पक्का विचार केला तर मग मराठी आणि आमच्या ऐकण्यातले बाकीचे बांधव असे मिळून 8-9 कोटी लोकांनी आम्ही जर ठरवलं तर आम्ही सुद्धा काही चॅनलबद्दल निर्णय घेऊ शकतो. हे पण खोटं नाही आहे, कारण तुमचं 2-4 दिवसापासून काही चॅनलचं आम्ही बघतो, जाणून बुजून तुम्ही काही ना काहीतरी कांगडं गुगडं आमच्याकडे आणताय. आम्ही एवढे येडे नाही आहे. तुम्हाला सरकार लागत असेल, पक्ष लागत असेल, त्याच्यामुळे तुम्ही खोटे नाटे आरोप करून काहीतरी रंगायचा प्रयत्न करता. रंगू नका.
तुम्ही रंगायला जाता आणि सरकारच्या नेत्याचं ऐकून इकडं जर मराठ्यांनी आणि मराठीच्या महाराष्ट्रातल्या 9 ते 10 कोटी मित्रांनी जर ठरवलं तर मित्राच्या नादात सगळा देवारा होऊ शकतो. कारण आपण एकदा बोललो ते करीत असतो, त्याचाही तुम्ही बारीक विचार करावा. 3 दिवस झाले तिथं पण आम्ही काही जणांचं ऐकलं. आता आम्हालाही संशय यायला लागला तुमच्याबद्दल सुद्धा, काही चॅनलबद्दल. त्या चॅनलवाल्यांनी पुढच्या काळात विचार करावा की हुल्लडबाज पोरं नाही तर मुख्यमंत्री तुम्ही काही कांगडे उघडे ऐकणार आणि आम्ही तुमच्याकडे आलो मग तुम्ही ऐकणार, आम्ही ऐकून घेणार असे आम्ही पण नाही आहे. काही चॅनलने नाही बातम्या दाखवल्या तरी आम्हाला काही हरकत नाही, त्याची काही अडचण नाही. आम्ही आमचे सोशल मीडिया सुरू करू. पण तुमचे कसलेही आरोप सरकारचे ऐकून तुम्ही जर आमच्यावर करणार असलात तर आम्ही ऐकून घ्यायला तयार नाही. मग आम्हालाही तुम्हाला बॅन लावायचा का काय ते आम्ही आमचं ठरवू काय करायचं ते. कारण आम्हालाही तेवढा अधिकार आहे, आम्हाला पण तेवढा अधिकार आहे. एखादे काही चॅनल जर आम्ही सांगितलं याला आजपासून बघायचंच नाही तर महाराष्ट्रातले किमान आमच्या म्हणण्यावरती 9 कोटी लोक बघणार नाहीत ही आम्हाला पक्की खात्री आहे. त्यामुळं सरकारचं ऐकून तुमचाही देवारा करून घेऊ नका. कारण 1 दिवस ऐकलं, 2 दिवस ऐकलं, तिसऱ्या दिवशी पण तुमचं ते सुरू आहे पुन्हा. याचा अर्थ काही चॅनल जाणून बुजून देवेंद्र फडणवीस ऐकून आमच्यावरती त्रागा व्यक्त करायला लागले. तुम्ही काय खोटं दाखवणार आहेत, आमचं आहे ते आहे काय दाखवणार आहे तुम्ही. कारण त्याच्यात तेव्हा संशय येतो. कारण काही असते वेळ आली तर नाव पण घेईन मी, वेळ आली तर नाव पण घेईन मराठीविषयी तुम्ही कसं चालता म्हणून. पण आता इथून पुढं तरी आमच्या चॅनलवाल्याला हात जोडून विनंती आहे, हुल्लडबाज आंदोलन नाही आहे, हुल्लडबाज सरकार आहे. त्याला 4 महिन्यापूर्वी आम्ही सांगितलं होतं आरक्षण की आम्हाला मुंबईला यायचं नाही. हे प्रश्न तुम्ही मुख्यमंत्र्याला विचारा, आमचं कशाला दाखवता. आम्हाला झोपायला जागा नाही, बसायला जागा नाही, खायला जागा नाही, हाय ते दुकानं बंद केली, आमची मागची लाईट बंद केली. केलं का तुम्ही काय केलं का रे. पोरांचे काय हाल चालले काय नाही चालले, गाड्या आडवी देत, जेवणाच्या गाड्या आडवी देत, उठलं सुटलं की आंदोलकांना असं केलं, आंदोलकाने तसं केलं. काय अडचण नाही तुम्हाला. दाखला नाही दाखला तर आमचे सोशल मीडिया आम्ही चालू, आम्ही जातवान लढणार आहे. तुम्ही उगाच काहीतरी सरकारचं ऐकून आमच्या मागं लागताना हे सुद्धा चांगलं नाही. मग असं असतं का पुढं तुम्ही आम्हाला दाखवायला लागलात म्हणजे का तुम्ही कसं वागणार असं थोडं आहे. पण परवा ऐकलं तुमचं, 13वा ऐकलं, काल पण ऐकलं, ठीक. तुम्ही रोज 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 तेच जर कांगडे घोंगडे आमच्यावर सरकारचं ऐकून करणार, आम्ही तुमच्या चॅनलमध्ये विचार करणार, 100% करणार. बघा करतो का नाही. जर मी शब्द फेकला ना सगळे रिपोर्ट मार्क खाते, DPS असो तुमचं काही असो, काही एक चॅनल बघणार नाही तुमचं. जे सांगितलं नाव घेतलेलं चॅनल बघणारच नाही मराठी. म्हणून पोरं हुल्लडबाज म्हणजे पोराची भावना समजून घ्या. पोराचं म्हणणं इथं चिखली रियांदा आहे, सरकारनं सुविधा नाही केली, जबाबदारी सरकारची असती. जेवणच आमचं बंद केलं तर आम्ही जेवायला आणलं तर आमच्या गाड्या आडल्या, हे पोरांचं म्हणणं आहे. तुम्ही उठलं सुटलं की तुमचं तुंतून वाचिता सरकार सांगा तसं लावा अशा बातम्या, हे लगेच तुम्ही तशा लावा. आम्हाला ते पण रिपोर्ट येते, कोण सांगत आहे, तुम्ही कोण पत्रकार, कोण अँकर, कोणत्या मंत्र्याजवळच आहे, ती पण रिपोर्टिंग येते आम्हाला. मी जर नाव सांगितलं ना तुमच्या पायाखाली वाळू सरकार तुमच्यासुद्धा. मी खोटं बोलत नाही. 2 वर्षात एकदाही मी मीडियाबद्दल आणखी बोललो नाही, एकदा पण मीडियाबद्दल बोललो नाही. इतके मीडियावर प्रेम आणि माया करतो. पण इथं आल्यावर थोडंसं आम्हाला चतुरपणा दिसला काही जणांना, म्हणून हे बोलायला लागलं. म्हणजे 2 वर्षात बरं शब्द काढलेला नाही. देवासारखे चॅनलवाले आणि पत्रकार देवासारखे. आणि काही जण चाबरे देतात, पण आधी दिसला आम्हाला, लक्षात आलं चाबऱ्यापणा आमचं. ठीक आहे, आम्हाला नीट करायचं. तुमच्या एकट्यामुळं हे पण ध्यानात ठेवा. माझं म्हणणं पुन्हा एकदा समजा घ्या, तुमच्या एका पत्रकारामुळं तुमच्या संपादकाला आणि चॅनलला अडचण नाही या मताचा मी आहे. आणखी मी नाव घेतलं आणि मला घ्यावा लागलं. माझं पोरांना हात जोडून विनंती, पोरावर होत असतं कमी जास्त झालं तर होऊ द्या. पोलीस बांधवाला सहकार्य करा, मुंबईच्या सामान्य लोकांना सहकार्य करा. सगळ्यांनी CST असेल तिकडं पुढं असतात ते जागा सोडून द्या. अरे मी तुमच्यासाठी तरफडतोय पोरा, मला आज उठता बसता येणार होता.
मला या अंगावरची अंगावर होत आहे ना, तुम्ही जरा समजून घ्या. मला तुम्ही जर उपोषणात सुद्धा बोलायला लागत असताना तर काय अर्थ आहे का त्याला? मला इतक्या कडक उपोषणात तुम्हाला मी निरोप द्यावा, इथं अडू नका, तिथं अडू नका, शांत राहा, किंवा तुम्ही अपेक्षा सुद्धा नसली पाहिजे माझ्या. पोरावर मला दम लागतो बोलताना. आज 4था दिवस आहे. पहिले 2 दिवस म्हणजे 6 दिवस. मला तुम्ही आता बोलायला सुद्धा लावायला नाही पाहिजे. मी तुम्हाला म्हणायला पाहिजे का इकडं उभा राहू नका, तिकडं उभा राहू. तुम्ही मनानेच रस्त्यावर उभा नाही राहिल्या पाहिजे, तुम्ही गाड्या नाही आलेल्या पाहिजे मनानेच. मला बोलायला त्रास होईल, पोटात आग व्हायली माया, मला आणखी त्रास होईल. माझं तोंड आता चिटकायला लागले, पाणी माझ्या तोंडाला सारखा पाणी यायला लागले, मला सारखं सारखं झोपायला लागलं, इतकं पाणी यायला लागले. शरीरातलं पाणी माझ्या बाहेर निघायला लागले तोंडातून आता. म्हणून माझ्या सगळ्या मराठा बांधवांना, आंदोलकांना माझी विनंती, तुम्ही कोणीही अडवणी करू नका. CST असेल काय असेल ग्राउंडवर येऊन बसा, गाड्या ग्राउंडवर लावा आणि शांत राही माझी तुम्हाला नम्रपणानं विनंती. आंदोलनाविरोधात याचिका दाखल झाली आहे, त्याची कोर्टात सुनावणी आहे आणि हे बेकायदा आंदोलन आहे असा याचिकाकर्त्यांचा दावा आहे. कायदा सोडून कुठेही आम्ही काही केले नाही. 4-5 हजार लोक म्हणतात, 2-1 हजार लोक घेऊन इथे काय. मग हे जर बेकायदा आहे तर याचिकाकर्त्याला कळत नाही का? निवेदन दिलेलं आणि 4 महिने झालं सरकारला, मग त्याला तो दखल घेत नाही निवेदनाची. सरकारला बेकायदा का म्हणत नाही तो याचिकाकर्ता? सरकार बेकायदा आहे म्हणून मुख्यमंत्र्याला फोन करून सांगितलं मुंबईला आम्हाला यायचं नाही 4 महिने. याचिकाकर्ता का म्हणत नाही? बोगस सरकार आहे, बोगस मुख्यमंत्री आहे. 4 महिने झालं सांगितलं फोन करून, तरी पण यांनी मुद्दाम शांतता अशांतता मुंबईची राज्याची दिली का म्हणत नाही? आम्ही सगळ्या संध्या सगळा वेळ 2 वर्ष सरकारला दिला आहे. त्यामुळं मी देवेंद्र उठत नसतो. पुऱ्या मागण्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडत आणि साहेब आणखीन तुम्हाला सांगतो, जर तुम्ही ऐकत असाल तर नसाल ऐकत कशाचा पडा, पण जर तुम्ही ऐकत असाल आणखीन तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही. महाराष्ट्र मुंबईकडे निघणारे हे लक्षात ठेवा, पण त्याला काही आणखी दिवस बाकी आहेत. त्याच्या आत मागण्याची अंमलबजावणी करा. हे जर आले मग मात्र मुंबईत कुठंच उभा राहायला नाही, रागाराना कुठंच म्हणून तुम्ही उभा राहायला गाड्या लावायचं सोडून द्या, उभा राहायला पाहिजे. कारण की येणाऱ्याची संख्या किमान 5.5 कोटीपेक्षा जास्त असणार आहे. म्हणून माझी विनंती आणखी तुमच्या हातातली वेळ गेली, तुम्ही असंच दाखल राहिला, याच्या मागं कोणी नाही. आता आमचं काही होत नाही, आम्ही याला आरक्षण देत नाही. आमची सत्ता आली, जेव्हा मराठी इकडे आले तेव्हा तुम्ही पळायला लागले. प्रत्येक वेळेस तुमचं गणित, तुम्ही बांधलेला अंदाज चुकतोय. त्याच्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही माझ्याबद्दल आयुष्यात विचार करू नका. मी विचित्र रसायनी, मी विचित्र आहे. माझा समाज मला आयुष्यात सोडू शकत नाही. पक्षाला लाथ मारू शकतो माझ्यासाठी, माझ्यासाठी पक्षाला लाथ मारू शकतो माझा मराठा समाज. एवढा माझ्यावरती प्रेम करतोय माझा समाज आणि मीही माझ्या समाजावरती तेवढं प्रेम करतोय. तुमच्या एका चुकीमुळं देशाला डाग लागू शकतो. फडणवीस साहेब, तुमच्या एका चुकीमुळं, तुमच्या आडमुठ्यापणामुळं, तुमच्या बालिशबुद्धीमुळं, तुमच्या आडमुठ्या बुद्धीमुळं, तुमच्या द्वेषानं भरलेल्या बुद्धीमुळं, मराठ्यांविषयी तुम्हाला आकर्ष आणि द्वेष असल्यामुळं, या बुद्धीपायी तुमच्या
तुमच्या अशा संकुचित बुद्धीपायी देशाला डाग लागू शकतो, मोदी साहेबांना डाग लागू शकतो, अमित शहा साहेबांना डाग लागू शकतो. तो लागू देऊ नका. पुढचा काळ अवघड होईल. हैदराबाद गॅजेट लावण्याची सरकारची तयारी सुरू झाली तर आनंदाची गोष्ट आहे. आम्ही त्याचं कौतुक करू. पण मला 17 संस्थान पण पाहिजे. आपण बोललो नाही, आपण अर्धवट काय नसतं आपलं. 17 संस्थांचे गॅजेटियर पाहिजे. पश्चिम महाराष्ट्र माझा पुरा बसतो, मराठवाडा पण आहे. मला 17 संस्थान पण पाहिजे. केसेस पण पूर्ण मागं पाहिजे. सरसकट मला बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकरी आणि आर्थिक निधी पण पाहिजे. मी एकही गोष्ट त्यातली सोडणार नाही. म्हणून सरकारने त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवावं. मराठा आणि कुणबी एक आहे, तो पण मला जे पाहिजे, तो पण मला जे पाहिजे. मला सगळे सोयऱ्यांची आधी सुकणीचं काय झालं ते सुद्धा पाहिजे. हा, मी तुम्हाला त्याच वेळेस सांगितलं. मी आंदोलनाच्या अगोदर 1 महिना सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस पोलिसाचा वापर कार्यकर्ता म्हणून करतो. देवेंद्र फडणवीस पोलिसांचा वापर कार्यकर्ता म्हणून करतो. त्यांचे काही लोक आमच्यावर घालून तेच हुलडबाजी करणार आणि आमच्या आंदोलनावर घालणार. ते आमचे कार्यकर्ते नाही आहेत. त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस असणारे पोलिस सुद्धा जाणून बुजून. देवेंद्र फडणवीसला माहीत आहे का नाही मला माहीत नाही, पण काही पोलीस असे आहेत जातीवादी की ते मराठ्याच्या पोराला उचकीत आहेत आणि त्या पोरांना सांगते असं आरक्षण मिळत नसतं, तुम्ही थोड्या उड्या आणा. मग पोलिस हे घडून आणतात. काही पोलिस गाड्या आली ते देवेंद्र फडणवीसने आडायचं सांगितलं म्हणतात. बघा, देवेंद्र फडणवीस जर ऐकत असला तर काही पोलीस असं सांगते की तुम्ही गाड्या आडा मग आरक्षण मिळेल. काही पोलीस असं करतायत, गाड्या आडी देत आणि म्हणतात मला देवेंद्र फडणवीसने गाड्या आडी सांगितलं, डायरेक्ट नाव सांगितलं. काही पोलीस रुमाल घालते, देवेंद्र फडणवीसने रुमाल घालायला सांगितलं. हे प्रकार व्हायला लागले. त्याच्यामुळं माझ्या जर एकाही पोराला जर लागलं ना तर पुन्हा महाराष्ट्र कधीच सुरू होऊ देणार मराठी. जर एका पोराला काठी लागली तर पुन्हा मुंबईसह महाराष्ट्र कधीच सुरू होणार नाही. माझ्या पोराला दादागिरी करायची नाही, हे मी सरळ सांगतो. माझ्या पोराची काही चूक नाही. आम्ही तुम्हाला 2 वर्षापासून सांगतो आरक्षण द्या. माझ्या जातीची पण काही चूक नाही. माझ्या जातीला इतकी अडत करता तुम्ही, आमचं आरक्षण असून देत नाही. चल, धन्यवाद. भाई भाई ए भाई भाई मागे ना. बुमरा कोणा काय नाव आहे त्याचं? कोण आहे तो? DCP का ECP? देवेंद्र साहेबाला पुन्हा एकदा सांगतो, तुमचा कोणीतरी समीर शेख नावाचा DCP आहे. तो आंदोलकांच्या कॉलर धरतोय दंगल लागावं म्हणून. पोराला मग कॉलर धरल्यावर राग येतो, टपलून दिल्यावर राग येतो. उपवासतू कुटाने करू नका देवेंद्र फडणवीस साहेब. लय पश्चाताप येईल तुम्हाला.
ते कोण DCP आणि ECP आहे त्याला सांगा. आणि आमच्या तिकडून बोलून घेतलेले जालन्याहून पोलीस अधिकारी पुरे गावाकडे हाकलून द्या. तिकडून जे इकडे बोललेत माकडं काही कामान दामाचे जातीवादी अवलादी त्या त्यांना पहिले इथून काढून द्या. काय काय प्रश्न आहे? रात्री एक बैठक झाली आता कोणाला त्रास होऊन राहिला मी येत आहे नाही तुम्ही काय बोलायचं नाही आम्हाला निरोप नाही असला तरी आम्ही जाणार पाहिजे. कायद्यात मी या ना मागे इकडे सरकार ना मला कशी अंमलबजावणी करायची, मराठा आणि कुणबी एक हे जे आर काढणे सोपं आहे. त्यांना जर इंटरेस्ट ऐकायचं असेल तर सांगून देतो. 58 लाख नोंदीचा अहवाल आहे त्या स्वीकारून तुम्ही जे आर काढू शकता. दुसरी गोष्ट, सातारा संस्थांचं हैदराबाद गॅजेटियर, बॉम्बे गव्हर्नमेंटचं अंश संस्थांचं हे लागू करून त्यातील नोंदी नुसार मराठ्यांना उद्यापासून तुम्ही प्रमाणपत्र देऊ शकता. लागू करून काय करायचं, तीनही चारही गॅजेटियर बद्दल शिंदे समितीकडून अहवाल सरकारने स्वीकारायचा. बघा बरं का, तो सरकारने स्वीकारायचा. सरकारने स्वीकारल्यानंतर किंवा स्वीकारायच्या आधी राज्य मागासवर्ग आयोगाकडे देऊन राज्य मागासवर्ग आयोगाला सुद्धा सरकारने शिफारस सरकारला करायला लावायची. शिफारशी झाल्याच्या नंतर सरकारने तो अहवाल घेऊन कॅबिनेट आणि राज्यमंत्री मंडळाकडून ते अहवाल ठेवून त्याला मंजुरी द्यायची. त्याच्या दोन प्रकार आहे. एक प्रकार विशेष अधिवेशन बोलवा किंवा राज्य मंत्रिमंडळ कॅबिनेटची बैठक बोलून तुम्ही त्याची अंमलबजावणी करा. प्रक्रिया पार पाडत असताना सरकारने तुम्ही म्हणलात रात्रभर मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री बसलेत म्हणून सांगायला लागले. ते जर रात्रभर बसले असले तरी इतकं खिचकट करायची गरज नाही, एवढा विचार करायची गरज नाही. मी आत्ता सांगितलेली पद्धत जरी केली तरीही ते लागू होत आहे. आतापर्यंत सांगितलेली ही पद्धत आहे. यापुढे 83 क्रमांकानुसार तत्सम आणि पोटजात म्हणून गॅजेटचा आधार घेऊन तीनही मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे. सातारा संस्थांच्या गॅजेटियर बद्दल पण तेच विषय. असं करून आपण उद्यापासून गावागावात किंवा तालुक्यात जिल्ह्यात प्रमाणपत्र वाटप करण्याचं अभियान सुरू करू शकता. पुन्हा एकदा सांगतो, 83 क्रमांकानुसार त्या आधारे पोटजात उपजात म्हणून तत्सम जात म्हणून गॅजेटियरच्या आधारे गॅजेटियरला मंजुरी देऊन त्या आधारे राज्य मागासवर्ग आणि समितीच्या अहवालाच्या आधारे तुम्ही 2012च्या कायद्यानुसार 2012च्या कायद्याच्या आधारानं गॅजेटियरच्या आधारानुसार आम्ही हैदराबाद गॅजेटियर, सातारा गॅजेटियर, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियर
लागू करत आहोत त्याची तात्काळ अंमलबजावणी करत आहोत. उद्यापासून प्रमाणपत्र वाटप करण्याची जिल्हाधिकारी महोदय, राज्यभरातले तहसीलदार महोदय यांना निर्देश देत आहोत की उद्यापासून आपण प्रमाणपत्र वाटप सुरू करावे. मराठवाड्यातला मराठा हा कुणबीचे, तेच सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटला लावून आपण ते करू शकता. इतकी सोपी प्रक्रिया आहे. त्याला रात्रभर मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्याला जागायची गरज नाही. तरी पण त्यांच्याकडे कायदेतज्ञ, त्यांच्याकडे महाधिवक्ते, त्यांच्याकडे लागणारे सगळ्या प्रोसिजर आहेत. तरी रात्रभर जागायची गरज नाही. केसेस सरसकट मागं घ्यायला विधी व न्याय विभागाला तो अधिकार आहे. ती प्रक्रिया ते पार पाडू शकतात. बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय मुख्यमंत्री सहायता निधीचा आहे. तो पण साधा विषय. नोकऱ्या द्यायच्या तिथून पाठीमागे दिलेल्या बलिदान गेलेल्या कुटुंबाला आताही दिल्या पाहिजेत. मला तर अशी माहिती मिळाली. रात्री पुन्हा एक आमचा बांधव मुंबईत अटॅक येऊन वारलाय. त्याचं बलिदान गेलं. देवेंद्र फडणवीसांमुळे 3रा खून झालाय आमचा आतापर्यंत. देवेंद्र फडणवीसला आईला बोलल्यावरती राग येतो. आमच्या आईचं लेकरू गेलं. आईच्या खुशीत खेळणारं सोन्यासारखं तिचं लेकरू आरक्षणाच्या मागणीसाठी मेलं गेलं. याची लाच तुझ्या आईला किंवा तुझ्या मंत्र्याला वाटू दे. कारण देवेंद्र फडणवीसला जर दुःख झालं तर आमच्या नेत्याला दुःख होतं. मराठ्याची पायदाशी ती म्हणते श्याम नोकळे ऐका नाही का 6 नंबरचे काय नाही. देवेंद्र फडणवीसच्या आईला किंवा मायमाऊलीला आमचं सांगणं आहे, आई जसं तुमचं देवेंद्र फडणवीस लेकरू आहे तसं आमच्या आईचं काल लेकरू देवेंद्र फडणवीस साहेबांनी हिरावून घेतलं. आई एक शब्द तरी त्या लेकराबद्दल बोलतात तर या लेकराबद्दल बोला अशी आमची अपेक्षा. गरिबाचं लेकरू पायपीट करीत करीत आरक्षणाच्या न्यायासाठी मुंबईला तुमच्या पोराच्या दारात आलतं. पण तुमच्या पोरानं त्याचा खून केला. न्याय तर दिलाच नाही. त्याला अटॅक येऊन मेला खूनच म्हणलं जातं. देवेंद्र फडणवीसच्या आई माऊलीला आमचं तेच विचार नाही. तुमच्या लेकराबद्दल तुम्हाला जितक्या वेदना होत्या, आईचं काळीज तुम्ही देवेंद्र फडणवीसची आई या. आईचं काळीज तुम्हीच जाणू शकता. दुसऱ्या सुद्धा आईचं काळीज कसं असू शकतं. त्या आईचं काळीज किती जळालं असेल. तिचा पोरग सोन्यासारखं तिच्या कुशीतून निघून गेलं कायमचं. एकदा तरी मायेचं छत्र शब्दातून देवेंद्र फडणवीसच्या आईला आणि देवेंद्र फडणवीसनी व्यक्त करावं एवढीच आमची भावना आहे. गेलं आमचं लेकरू शेवटी, पण तुम्ही नाही आरक्षण दिलं. इतकं आमचा जीव आई, इतका आमचा जीव तुमच्या पोरानं स्वस्त केलाय का? मराठीच्या लेकरानं कुठंही मरावं आणि त्याच्यावरती तुमच्या पोरानं म्हणजे देवेंद्र फडणवीसने हसावं. इतका स्वस्त आमचा जीव झाला का? आणि इतकी बिकट परिस्थिती तुमच्या पोरानं उभा केली म्हणजे हिटलरशाही होता. कारण आणखीनही वेळ हातातून गेलेली नाही. आम्ही हक्काच्या पलीकडे मागत नाही, पण राजकीय स्वार्थापोटी तुमचं पोरग कुठल्याही थराला जायला लागलं. ती वेळ आई येऊ देऊ नका. एकदा जर लोक उसळले तर काहीच बघणार नाही. आणखी वेळ हातातून गेली नाही. आमची विनंती आहे, आमच्या सगळ्या लेकरांना लागतंय ते आरक्षण द्या. आणि पुन्हा शेवटी सांगतो, तुम्हाला जर माझं ऐकायचं असेल पोरांनो तर शेवटच्या शब्दात सांगतो, तुम्ही मला तळपू नका. मी उपोषणाला बसलोय. तुम्ही शांत राहा. पुढे रस्ते आडू नका.
तुम्हाला जर माझं नसेल ऐकायचं तर मग मी उपोषण सोडून देऊन घरी जातो आणि मी तुमच्यासाठी करतो, मी तुमच्यासाठी जगतो. माझं अंग थरथर कापतंय आता, इतके हाल चालले शरीरात तुमच्यासाठी. म्हणून माझं म्हणणं आहे, तुम्ही माझ्या शब्दाच्या बाहेर जाऊ नये. आतापर्यंत माझा राज्यातला मराठा समाज माझ्या शब्दाच्या बाहेर गेलेला नाही, ही मला पक्की गॅरंटी आहे. मी माझ्या समाजावर, माझ्या मुलाबाळापेक्षा, आईबापापेक्षा जास्त प्रेम माझ्या समाजावर करतो मी. आणि समाज सुद्धा माझ्यावर त्यांच्या लेकरापेक्षा जास्त प्रेम करतो. म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, इथं बसलेल्या आणि बाहेर असलेल्या पोरांना, तुम्ही संयम शांतता ठेवा. कुणीही कुठेही कसलाच धिंगाणा करू नका. इथं आझाद मैदानाला येऊन बसा. आणि आपल्या ग्राउंडवरच्या पोरांना सांगणं आहे की माझी ही तळमळ आणि तळतळ तुम्ही त्या CST ला इकडे तिकडे असणाऱ्या पोराला जाऊन सांगा, आपल्या पाटलाला त्रास द्यायला नको, पाटलाला त्रास होईल असं आपल्याला पाऊल उचलायचं नाही. तुम्ही आझाद मैदानाला सगळे चला. हे इथं बसलेल्या अस्सल खानदानी माझ्या विचाराच्या पोरांनी मी सांगितलेला संदेश त्यांना द्यावा आणि मुंबईभर सगळे शांतता ठेवावी. तुम्ही फक्त शांततेत तुमकडे फिरा, पण शांतता ठेवा, माझं हे म्हणणं आहे. म्हणून तुम्ही कोणा सांगतो, सगळ्याला जाऊन सांगा हे शांतता राहू द्या, आरक्षण घेऊ. आणखीन आपल्या टप्पे सुरू झालेले नाहीये. ज्यावेळेस खरी वेळच येईल त्यावेळेस आपलं तुम्हाला सगळ्यांना माहिती, महाराष्ट्रातला मराठा मुंबईकडे येणार आहे. ज्यांनी त्यांनी त्याची तयारी केलेली, फक्त ते वाट बघतायत ते टप्पा कधी येतोय. तितका समजदार माझा समाज झालेला आहे. आता उलटबाजी करत नाही. फक्त पोरांना जाऊन सांगा माझा निरोप, डाग लागल, पाटला त्रास होईल, असं एक काम करायचं नाही. जे कोण रस्त्यात उभा राहिले, गाड्या लावल्यात, त्यांनी मैदानाला लावा, तुम्ही आझाद मैदानाला चला. असं सगळ्यांनी माझ्यावरचं काम करावं, हे सगळ्यांना माझं विनंतीपूर्वक सांगणं आहे. आणि मला विनंती करायची वेळ माझ्याच समाजाला येऊ नये अशी माझी अपेक्षा. दोन तीन मुद्दे मांडलेत त्यांनी. एक मुद्दा असा मांडलाय